कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून या समस्येमुळे अपघात होऊन नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा या मागणीसाठी बुधवार दिनांक 19 ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटसह विविध पक्ष, सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांच्या सहभागातून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातून आंदोलनाला सुरुवात झाली. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली. स्मारक परिसरातून निघालेला मोर्चा कोपरगाव नगर परिषद कार्यालयावर पोहोचला. आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने यमराजाची वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला. मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या प्रतिकात्मक स्वरूपाचा वापर करण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांकडून नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बॅरिगेड्स लावून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अजित निकत यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले. मोकाट जनावरांच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आता आश्वासन नको, ठोस उपाययोजना हव्यात अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत प्रशासनाने याबाबत तातडीने प्रभावी कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात विविध पक्षाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान मोकाट जनावरांच्या प्रश्नावर नगर परिषद प्रशासनाकडून पुढील काळात कोणती कार्यवाही केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.